स्थानिक श्री रामनवमी उत्सव समिती चांदूर रेल्वे व चांदूर नगरीतील समस्त हिंदू संघटना, दुर्गोत्सव मंडळ, गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात बुधवार दिनांक 17 एप्रिल रोजी श्री राम जन्मोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे रामनवमी उत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला। भव्य शोभायात्रेचे सुद्धा यावेळी आयोजन करण्यात आले होते। श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष सागर गाढवे, उपाध्यक्ष अमित तळोकार, माजी नगरसेवक बच्चू वानरे तसेच यांची संपूर्ण समिती सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले। मंदिरातून मार्गस्थ झालेली शोभायात्रा आकर्षणाचा बिंदू ठरली। यामध्ये शहरातील अनेक महिला भजन मंडळे तसेच श्री राम, लक्ष्मण आणि सीतेच्या व हनुमानाच्या वेशभूषेमध्ये सजलेली बालके, शिवाजी महाराजांची सिंहासन स्थित भव्य मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचा मानबिंदूच जणू ठरली। शहरातून अनेक चौकातून निघालेली शोभायात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत देखील करण्यात आले। शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या भक्तांसाठी स्थानिक आझाद नवदुर्गा मंडळातर्फे शरबत वाटप, नगर नवदुर्गा मंडळ तसेच श्याम परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने मसाला भात, जलेबी वितरित करण्यात आली। जुना बस स्टॉपवर ही शोभायात्रा आली असता या शोभायात्रेचे फटाक्याच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले व मुंदडा कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राजू मुंदडा, बंडू मुंदडा आणि मनीष मुंदडा या तिन्ही बंधूंनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पोहे व मोतीचूर लाडूचे देखील वाटप करण्यात आले। तसेच येत्या लोकसभा निवडणुकीला लक्षात घेऊन वर्धा आणि अमरावती मतदारसंघामध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदार जनजागृती देखील करण्यात आली। जुन्या बस स्टॉप परिसरामध्ये असणारे छोट्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्या एकजुटीने प्रदर्शन दाखवित मसाले भाताचे व मठ्याचे वितरण केले। शहरातील पुरातन श्री जगदंबा देवस्थान येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून भव्य महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी असंख्य भाविकांनी हा महाप्रसादाचा लाभ घेतला। एकंदरीतच आज श्री रामनवमी निमित्त आयोजित केलेल्या या भव्य सोहळा रोमहर्षक पद्धतीने पार पडला असून समग्र वातावरण राममय झाले असून शहराला जणू भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर।